अशा पडले गिळे होते का रे? हा, कंदिलाबाजी पडले गिळे होते का? का माहित ना हो, मी पळत सुटलो तर मागं पाहिले नाही फिरून. काय झालं का माहित, ते कशा 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 करत जाय. पण का माहित राजी होती मला मला वाटते बहुतेक डुक्कर आलं का काय, का माहित त्याच्या जवळ असं वाटते मले. पण काय सांगता येत नाही. चला पण हटले का काशा, काय आलं का दोघं जण होते ना तुम्ही. दोघा जणांनी कल्ला केला असं डुक्कर पळालं असतं का. कल्ला करायला टाइमच कुठे भेटला, एकदम भस्कन समोर आलं ना ते. ए काशा काशा. पण ते बघ कंदिलाबाजीचा आवाज. हा, बहुतेक मला वाटते पडले वाटते ते खाली. हा, चाल बरं, चाल लोक काढी घे. हे सामानाचं काय करू. सामान ठेवून देऊ का आतमध्ये. सामानाला कोण कुत्र खाते बे? इथं कोण येणार आहे आता? हा, रात्रीचं कोण येते? राहू दे ते सामान. हा, चाल पटकन लवकर ते कंदिलाबाजी घेऊन येऊ. नंतर पाहता ते खिचडी नंतर करता ते कंदिलाबाजी. जर काय झालं का नाही का आपल्यावर येईल ना का सगळं. हो राजे शिवलाल भाऊ. कधी राजे जर घोषलं असेल डुकरानं तर आपली खिचडी भजे जाग्यावर राहते ना. एक तर राजा कधीच काकडत नसते ते. एक पैसा तरी निघते का त्याच्या खिशातून. पण आज किती खुशी खुशी दिले होते त्याने पैसे. लगेच कशाला सामान आणा लावलं. आणा म्हणे सामान, आपण जाऊ लगे पार्टी करू. आणि आजच राजा ते डुकरानं घोसाव. चाल रे काशा, चाल लवकर, चाल कुठे पडले ते दाखव. आणि ते थैली गिली कुठे आहे ती आपली याची. शेंगा गिंगा तोडल्या का नाही तुम्ही? शेंगा अहो कट्टभर शेंगा तोडल्या ना. तेले तरी म्हणत बरं मी. चला हो चला. नाही नाही, जरासं कट्ट राहिलं भराचं, जरासं राहिलं कट्ट भराचं. बसले मग हे करत, मग आलं तिकडून डुक्कर. त्याचं कट्ट तिथंच राहिलं आणि महाची थैली बी पडली तिथंच. चाल मग पटकन. हा, ते दानी आबाजी तिकडे तेली माहित व्हायच्या आधी पटकन, नाही तेली माहित व्हायचं ना इकून शेंगा तोडून नेल्या म्हणून. हा, चाल पटकन लवकर चला. हॅलो कंदिलाबाजी, थांबा थांबा. हुर हुर. मारत्या हे तर शिवलाल भाऊचा आवाज ऑर्डर आला. कंदिलाबाजी आहे का काय माहिती तिकडं. हे काय आले गरम ना. बहुतेक मराठी मग काशा गिशा बी असेल त्याच्यासोबत. हे शेंगा गिंगा तोडायला आले. शांताराम भाऊच्या वावरा कोणी येऊ राहिला का आवाज. चाल बरं जाऊन पाहू बरं. शांताराम भाऊच्या वावरात म्हणा, तर मग त्याच्या वावरात तर काही तुरीच्या शेंगा नाही आल्या सध्या. काय माहित ना, पण आवाज तर तिकूनच येऊ राहिला. चाल जाऊन तर पाहू तिथं आपण. तिथं जर नसले तर मग आपल्या वावराकडे समजते आपल्याला तिकडे कुठं आहे ते. हो चला. कसं आहे माहितीये का, ते देवदास भाऊ वावरात राहते, त्याच्या देवदास भाऊच्या वावरातल्या शेंगा तोडता येत नाही त्याले. आणि इकडं तुमच्या वावरात ते डॅनी आबाजीच्या तुमच्या वावरातल्या काही नेता नसर आल्या. त्याच्यानं मग मला वाटतं बहुतेक कवड्या फोड्या शेंगा तोडत बसले असेल तिकडे शांताराम भाऊच्या वावरात. चाललं मग मारते, शेंगा गिंगा तोडल्या असेल ते ना, तर आपल्याला भेटते, काही टेन्शन नाही. चला हो चाल. पण झुंबर कसं आहे माहिती का, आवाज नको करू. आपला जर आवाज गेला त्याले तर तिथून ते निघून जायचे ना. नाही बा, मी काय आवाज करतो. चला ना चला. मला तर बरं राजू, शेंगा जर असल्या तर मी किती वेळचं हे करू राहिलो शेंगा उकळासाठी. बरं चला आणि पाटील, इकून जाऊ आपण, या साईडने जाऊ. हो चला ना. काय आले का खरंच माणसं बा. माणसावर संकट आले की कोणी साथ नाही देते रे बाबा. हे पाय ना काशा कसा गेला पळत. त्याला ते जराशी बी किव नाही आले का, मासारी थांबलं नाही ना. एक तर लेकाचं डुकरानं ढुसणी मारल्याच्यानं कंबर काही चकलं, काय उठता नाही उरालं. येतेच का नाही काम माहिती आता. ए काशा मेला का बे, ये ना बे लवकर. डुकर आलं म्हणते ना कंदिलाबाजी कुठं आहे? हा, सांगा बरं. एका टेम्प्यात तर पाडतो त्याला खाली. सांग आता. ढुसणी मारली तेव्हा नव्हते हे इथं. आता म्हणते टेम्पो मारतो म्हणते त्याले. काय का शिवलाल, खरंच बा माणसं. मग असले का काशाला का पळत गेलं ना, ते आता पाय ना, ते पाय. मला एवढं लागलं का, ते का थैली उचलून राहिलं तिथं. त्याला त्या शेंगाची पडली. घ्या भाऊ 9 शेंगा घ्या. हे काशा, तू थैली घेतली की चालला का? हा, ते घे ना. ते कट्ट राहिलं ना, कंदिलाबाजीचं कट्ट घेन ते. चला हो कंदिलाबाजी. हा चला, उठा तुम्ही या. आणि मी आम्ही घेतो कट्टे, हे कट्टे गिट्टे थैली गेली आम्ही घेतो, काय टेन्शन नका घेऊ तुम्ही. खरंच लेका शिवला, तुम्ही तिघं बी एकाच मारायचे म्हणे. अरे लेका जराशी कदर नाही का माणसाची. अबे लेका मायला का कंबर काही चकलं ना, ते दुकान ढुसणी मारली तर का उठता नाही उरालं मले. आणि तुम्हाला त्या कट्ट्याची पडली. ते कट्ट घेतो आणि हे घेतो. अरे बापरे, डुकरान ढुसणी मारली का तुम्हाला? आम्हाला वाटलं राजू तुम्ही बसले का खाली. खाली बसले का? कडे डुक्कर दिसलं नाही म्हणून मला वाटलं बरं तुम्ही खाली बसले बा असेच. अबे लेका दुकान ढुसणी मारून पळून गेला नाही डुक्कर. जोरात आलं लेका, इकून लेका धसकन धडक मारली मले आणि गेलं तिकडं. हे पाय ना कंबर काही चकलं ना, माय उठता नाही उराल ना. नाही तर आलो नसतो का मी लेका उठून लेका. काय एवढा आवाज दिला असता तुम्हाला. नाही तसं नाही. कंदिलाबाजी कसं आहे माहिती का, एक तर ते तुमच्या कल्याण ते डॅनी आबाजी तिकडची आली इकडं, तर हे आपल्यावर नाव येईल ना. हे शेंगा गिंगा तोडल्या बा म्हणून माहित पडेल ना. म्हणून मी आईला म्हटलं का पटकन गेला ते शेंगा नेऊन ठेवू बा तिकडं आपल्या तिथं. अबे लेका इकडे जीव निघून जायची पाय आली. तू लेका ते डॅनीचं पडलं लेका. जाऊ दे ना, माहित पडलं तर काय करणार आहे, खाणार आहे का ते. सांगा आता. कंदिलाबाजीला माहितच नाही वाटते डॅनी आबाजीचा झटका. डुक्कर ते ढुसणी मारून निघून गेलं म्हणा. डॅनी आबाजी जर माहित पडलं एवढा मोठा कट्टभर शेंगा तोडल्या, तर मी तर म्हणतो ना काली कालीनच घेते ते. चांगल्या पोटल्या शेकते ते. ती गाली मी गदर पया पयाची घाई होईल.
शिवलाल भाऊ मी काय म्हणतो ते कट्टन हे थैली घेऊन जा तुम्ही पुढं हा तुम्ही आणि बबन भाऊ दोघ जण हे कंदील आबाजीला घेऊन या. बरं तसं का मग हा नेऊन तिथं ठेवून दे हा हा कोण हलाहुरा जास्त कल्ला करू नका हा कल्ला जर केला तर तिकडे माहित पडलं बरं आणि आबाजीला माहित नाही पडलं पाहिजे हा बापरे का मारते हा हे पाय ना कडे इकडे लगे सामान हा काय होय रे पावते वर त्या थैलीत काय ते भारती अरे बाबा याच्यातलं का फेबाय बेसन तेल हा सगळं भजे भाताचा बजेट आहे वाटते भाऊ हा बा तांदूळ आहे का बासमती तांदूळ आहे का बाई चांगले एकदम त्याच्यात तर सगळं सामान आहे का मारते हा बरोबर आहे रे मला बी ते काशाजवळ मला थैली दिसली होती मग अशी दुकानातून सामान गिमान घेतलं त्यानं भाऊ ते मला वाटते ते सोले भात आणि ते खिचडी भजे गिजे असं काहीतरी करण्याचा प्लॅनिंग आहे त्यासाठी ते इकडे वावरात आले वाटते. पण हे सामान इमान ठेवून गेले कुठं हटले का शिवलाल काले का माणसाची कदर नाही रे बाबा तुला शेंगाच पडलेले का हा काले का किती लागलेले काय पानं कंबळ काही चकलं ना हे उचलून घेऊ मला आता मला असं चालता येऊन नाही राहिलं जसं मी पाय टेकवता येऊ लागला. लाईने पाटील बहुतेक मला वाटते ते तुमच्या वावरात शेंगा तोडायला गेले राजा हा येऊन राहिले इकडेच वाटते ते काय करता लाने पाटील हा सामान गिमान घेऊन जायचं का तिकडं मारती पण आपण जर सामान नेलं तर ते पाय देतील ना तिकडं ते काय तेव्हा लाईने पाटील हा एक तर बहुतेक मला वाटते तुमच्या वावरात शेंगा चोरायला गेले ते हा डॅडी आपण पाहायला गेलं असेल एखादी काळी गिडी मारली असेल तेव्हा तेव्हा ते कधी आपण म्हणते माझ्या कमळ काही चकलं असं तसं आणि आपण निघालो तेव्हापासून आपल्याला काहीतरी पार्टी करायचीच होती ना हा पण आता योगायोग भेटलेलं आहे सगळं सामान आता काय हुकवता हो पण जायचं कुठं मग आता हा हे सामान घेऊन कुठं जायचं मारुतीच्या वावरात जाऊ ना हा मारुतीच्या वावरात कोणीच येत नाही हो लाने पाटील शंभर चल घे पटापट सामान उचल उचल हे सामान आणि सगळं चाल बरं आता घेतो हा तुम्ही थैली गेली घ्या मी ते कळईन कळ घेतो काशा जा आता तू तिथं हा आपल्या ठिकाणावर जा आणि जरसे दाणे काढायला सुरुवात कर तू आलोच आम्ही पाजा लवकर या बा पवन पकड कंदील आपल्याचा हात पकड हा उठून उभं राहते ते का पाबर तेले नाही रे शिवलाल उठताच नाही उराले काल बहुतेक का कंबळ काही चकलं वाटते माय काय नाही जरासे जोर लावा हा एकदा उभं राहिले की राहिलं हा चला उभे राहा बरं उभे राहा एकदा म्हणजे समजते पाय मोकळे होते तसे हा काय राजो कंदील आबाजी हा जरसं उठता येत नाही राहिलं तुम्हाला आता काय सांगावं येले डुकरान दुसणी मारली ना अबे लेका शिवला लेका डुकरानं लय जोरात दुसणी मारली ना लेका अरे हो ते डुक्कर आलं तर पटकन तुम्ही पयाचं ना हा थांबले काय जागेवर अरे बाबा पयालो ना मी पयालो माझ्या मागं लागलं ना ते हा तसं सरळ चाललं ना माझ्या अंगावर चाललं ना तसं नाही कंदील आबाजी हा पयताना कधी बी कसं माहिती का डुक्कर मागं लागलं की उलट पया लागत असते हा सरळ नाही पयाचं डुक्कराची धाव कशी सरळ राहते का नाही ते सरळ निघून जाते पुढे सांग आता त्यावेळेस काय सुचते रे बाबा हा तेच काशा पयाला सरळ मी पयालो त्याच्या मागं हा आणि डुक्कर लागलं मागं मी मागं होतो त्याच्यानं मला लेका दुसणी मारली त्यानं मग आता उठताच येत नाही तुम्हाला कसं काय करायचं मग आता काय करायचं म्हणजे मला इथं सोडून जाता कर बा अबे लेका घेणं लेका तिथपर्यंत उचलून घेणं काय राजो कंदील आबाजी तुम्हाला उचलून का लहान लेकरू आहे का तुम्ही शिवलाल भाऊ कंदील आबाजी न्यायचं म्हटलं ते गाडी पालखी जाणं लागल मग पालखी टाकून न्याय लागते वाटते दात काढतो बे बाबन्या सांगा आता याचा कल्ला ऐकून डॅनी आबी जर आले तर नाही का घोळ व्हायचा सगळा हा त्याला सगळं जर माहीत पडलं का नाही तर सगळं हेच होईल हा आता कंदील आबजी उठा म्हणतो ते हे उठून नाही राहिलेत नाही तसे काही उठत नाही तर हा यायला पटकन इथून नेलंच पाहिजे बबन्या आवाज कायचा येऊ राहिला रे ए बबन्या तो मागं पाहिजे पण डुक्कर आलं मोठं चाल लवकर पै लवकर ए थांबा रे मला उद्या रे बाबा तुमच्यासोबत शिवलाल भाऊ कुठे आहो डुक्कर तर नाही आलं अरे गंमत केली ना हे पाहणं कंदील आबाजी उठून उभे राहिले ना डुक्कर आलं त्याला वाटलं दुसरी मारते काय परत डुक्कर खरंच बा शिवलाल भाऊ आयडिया एक नंबर आहे पण तुमची हा कंदील आबाजी झटकन उभे राहिले तर कायची आयडिया काय बे तुझी अबे लका किती जोरात उठलो मी लका ते मगाशी बी डुकरानं दुसणी मारली मी म्हटलं का कंबर का मोडलं मगाशी आता जर आणखी परत जर दुसणी मारली डुकरानं तर नाही का माझ्या पेच काय बिमोळाचं काय नाही होत आरामशी चला एकदा आपल्या ठिकाणावर गेले टेन्शन नाही तिथं बसून राहा तुम्ही हा आम्ही सगळं करतो मग बाकीचं तुम्ही काय टेन्शन नका घेऊ हो चाल पटकन हा नाही तर मग ते तिकडे काशा गेलेला आहे का ते आपली वाट पाहून का ते काजून ते शेंगदाणे आणलेले आपण खिचडी टाकाले खाऊन घ्यायचा नाही ते काशा चाल लवकर सांगा आता एवढं कंबळ काही चकलं यायचं तरी यायला त्या शेंगदाण्याची आणि काजूची पडली अबा चला लवकर कंदील आबाजी चला पटकन लवकर खिचडी करणं आहे आपल्याला ते भजे काढणं आहे हा टाइम जाते आणखी त्याच्यात चला ओ शिवलाल भाऊ या लवकर या इथं काय झालं बा या काय
काय बे काशा एवढं जोरजोरात आवाज येऊ राहिला? हा, एक तिकडे कंदील आपल्याला चालणं नाही उरालं. आरामशीर कसं येऊ राहिलो आम्ही. हा, तर काऊन ओरडू राहिला बे तू? हो शिवलाल भाऊ, सामान पाना, इथं सामान काहीच नाही ना आपलं. आपली थैली गेली, हे चूल कुठं आहे, हे पानं दिसू राहिले तुम्हाला? काय आलं का या सामानावर लक्षच नाही केलं माया? कुठे गेलं रे सामान? कुठे गेलं आपलं? कोणी नेलं? काय आलं का शिवलाल, काऊन मजाक लावली बी तो? हा, मग अशी बेले का तिथे बेले का डुकर आलं केलं. हा, आता बी हे सामान ठेवलं, आता म्हणतो कोण नेलं? हा, सामान कोण नेणार? इथं कोण नेणार रात्रीचं आता? हो नाही ना कंदील आबाजी, यात कायची मजा करणं आहे? हा, आपल्याला जो पटकन हे करणं आहे आणि जाणं आहे. हा, याची काय मजा असते का? हे इथंच होतं ना, सामान बाहेरच होतं. पण हे कोण नेलं कोण असेल? अशा आतमध्ये इकडे तिकडे पाहिलं का? पाहिलं ना बा, सगळीकडे पाहिलं ना, कुठंच नाही ना इथं सामान, काही नाही. ते चुलही नाही ना. हा, काळ्या गिड्या धगत तर नेलं बा, ते इंधनही नेलं. काव कंदील आबाजी, हा कोण नेलं असेल सामान? काही अमावश्या गिमावश्या नाही ना, काही भुताटकी झाली नाही ना? हा, एकदम काळ्या गिड्या सगळं नेलं म्हणते. हा, काय चकवा किंवा काय म्हणता तुम्ही म्हणत असता ना? हा, चकव्याचं तसं काही आहे का? काय आलं का शिवलाल, आता मला सांग तुझी चकव्याचं. हा, एकदम मिस्टर लोकांना सांगणार आणि तू मला बेव्यव वाटतं का चौक्याच्या नावानं? तुम्हीच का कुठेतरी ठेवलेलं का ते सामान? हा, काही का मजा केली काहीतरी तुम्ही? नाही ना, आम्ही काय मजा करू? हा, तुमचा आवाज ऐकले की आम्ही तिकडे धावत आलो राजू. हे सामान उचलून ठेवायचं मी राहिलं, इथंच राहिलो होतं बाहेर. नाही म्हणा ते आहे, यानं काही लपून ठेवलं नसल, पण नेलं कोण सामान मग? शिवलाल, तुम्ही जर लपून नाही ठेवलं म्हणता, मग सामान गेलं कुठे इथून? हा, इथून गेलं कोण नेलं सर रे? नाही कंदील आबाजी, मी काय म्हणतो, हे कोणातरी माणसाचंच काम होय. हा, कोणतरी इकडे आलं असेल, त्यानं पाहिलं हे सामान गिमान दिसलं सगळं. हा, घेऊन गेला असेल. हा, घेऊन गेला आणि कुठेतरी ते भजी गिजी काढणं चालू असेल त्याचे. हा, चला आपण पाहू ना, हे 2-3 वावराला इकडे तिकडे पाहू, कुठे ना कुठे तरी दिसले तर दिसले. सांग आता, त्याची लांब नाही झाली का रे? हा, दिसलं सामान की उचलून न्यायचं का? हा, कोणाचं असेल बा का, काही विचार केला का त्यानं? जाऊ द्या ना मग, आपल्याला जर भेटले का ते, आपण ते आयते काढलेले भजी घेऊन मग त्याच्या जोडचे. हा, चांगले आयते काढलेले भजन खिचडी घेऊन यायचं तिकडे गण. तसंच करू, त्याला काढू दे. हा, काढू दे भजे, खिचडी खिचडी करू दे. हा, आई ते घेऊन तर जाऊ आपण मग. हा, मग काय म्हणते ते पाहून आपण. आता आपण वावरात असले तर भेटेल आपल्याला. हा, घरी घेऊन गेलं असं सामान कोणी, तर मग कायचं भेटते आपल्याला? काय राजू कंदील आबाजी, हे तुमच्या छान झालं राजू सगळं. हा, तुम्ही बसल्या राजू एवढं कट्टभर शेंगा तोडत. हा, काय गरज होती एवढं मोठं कट्टाभर शेंगा तोडायची? ते काय सांगू शिवलाल, हे बा खरी गोष्ट सांगतो तुले. हे कट्टभर शेंगा मले युवायला द्यायच्या होत्या. हा, युवायचा फोन आला, काय राजू म्हणे तुमच्याकडे शेंगा आहे? हा, एक शेंगा नाही देत आम्हाला, असं तसं. हा, जशा शेंगा पाठवा ना म्हणे. पाठवतो म्हटलं होतं ना त्याले. हा, तरी म्हणे तुमच्याकडे अरे भेटत नसेल तर सांगा म्हणे मग. हा, तुमच्याकडे भेटत नाही का म्हणे शेंगा? हा, घेऊ देत नाही का कोणी म्हणे तुमच्या वरातल्या, तोड देत नाही का कोणी? मी म्हटलं गड्या याची जिरोतोच म्हटलं मी चांगली. हा, आता चांगलं कट्टभर शेंगा पाठवतो येले. हा, मग दाखवतो येले. सांगा आता, त्या युवायला शेंगा द्यायच्या आहे म्हणून तोडल्या का तुम्ही एवढं मोठं कट्टभर? हो ना, आता मला कट्टभर शेंगा पाहिजे होते. आता मी म्हटलं आपली तिथं काही वावर नाही बड्या. हा, कोणाच्या वावरातलं एवढं मोठं तोडू देणार नाही. आता तुम्ही बी पार्टीचा विषय काढला, म्हटलं जमते का मग पार्टीला जाता या निमित्तानं शेंगा तोडणं होते का? हा, त्यातल्या शेंगा आपल्या तिकडे पाठवता येते. सांगा आता, तुम्हाला शेंगा एवढ्या मोठ्या तोडायच्या होत्या म्हणून तुम्ही पार्टी गिटीला आणला आम्हाला तुम्ही. हा, तरी तुम्हाला कंदील आबाजीने एवढ्या खुशी खुशी पैसे काऊन दिले? हा, काजू आण, हे आण, चांगली खिचडी करू. हा, म्हणून खर्च केला तुम्ही, नाही का? हो ना, या निमित्त तुम्हाला बी पार्टी भेटत होती. हा, आणि माझ्या बी शेंगाचं काम होत होतं. पण आता हे सामान नेलं कोण? हा, कोण नेलं असं? झुंबर, चाल ना, आता ते झालं ना, ते भजे काढून झालं ना, ते कडे उचलून ठेव ना. ते पाय ना, ते सण झालं ना ते. हो ना, ते कडे उतरासाठीच तर करू आलो, पण ते हाती धनाले काही कपडा गिपडा लागल ना. सांगा आता, एखादा शेलाय नाही आपल्याजवळ. कांद्याचं कट्टा वाटेल रिकाम ती घे ना. हा राजू लाईने पाटील, हा ते कट्ट राजू ते वायरचा होय ना. हा, ते जमा होईल ना. हा, काय राजू हात भाजता का माया? सांगा आता, या टकल्याची करामत वाटते हे. हा, पान हे बा ना, खिचडी खिचडी लगे तयार केली, लगे भजी गिजी काढले त्यानं, नाही? ए झुंबर, पाहिजे का? शेला पाहिजे का? हो कंदीला म्हणजे या खिचडी खाणे, या भजे गेले. हा, या. सांग आता, असं म्हणून राहिलं की यानं काय घरून जसं काय सामान आणलं, आमचं सामान घेतलं आणि आम्हालाच म्हणते खिचडी खाली, म्हणजे भजी केली म्हणते. का बेले का झुंबर? हा, का रे हे सामान कोणाचं रे? हा, कुठचं आणलं सामान तुम्ही? काय रे पाटील, सांगा हो तुम्हीच. जरा असे खिचडीचे खाल्ल्यानंतर आले असते, जमलं असतं नाही. हो कंदील आबाजी, हे सामान ते शांताराम भाऊच्या खोपडीजवळ होतं बा, हे तुम्ही आणलं होतं का? हा, मी म्हटलं काम माहित कोण आणलं बा, आम्ही आणलं, घेऊन चला म्हटलं, येलं म्हटलं, झुंबरला म्हटलं चाल म्हटलं, खिचडी शिजू म्हटलं आपण. आले कोणी तर माहित पडतेच म्हटलं. जाऊ द्या, आता लाईने पाटील आहे म्हटलं काही जास्त बोलता येत नाही. हो लाईने पाटील, तुम्ही आणलं ते बरं केलं, असं काही नाही आहे. 15 जेव्हा आम्हाला सांगून आणायचं ना. आम्ही तिथं पाहू राहिलो, सामान नाही का, आम्हाला वाटलं का भुताटकी झाली का काय झालं. हा, आम्ही तिकडेच पाहू राहिलो. नाही ना, आम्ही आवाज दिले 1-2, पण तुम्हाला आवाज आले नसल. हा, त्याच्यात माहित नाही पडलं, आम्हाला वाटलं कोण नाही. अरे या ना, आता खिचडी शिजली, आता काही टेन्शन नाही, भजे काढलेले आहेत, खाऊ ना आपण सगळेजण. जाऊ द्या कंदीला भजी, जाऊ द्या ना. येरी ते शेंगाचं जर माहीत पडलं येईल का लाईन पाटला आले तर आणखी बॉल होईल ना.
जाऊ दे खाऊन घ्या आता खिचडी आपल्याला आहे ती खाल भेटू राहिली ना, काय टेन्शन घेता. हां खाऊन घ्या मस्त आणि जाऊ दे पाहता येते. बरं दे रे झुंबर, हां पहिले कंदील आपल्याला दे बा, तेलेले भूक लागली. हां दे तेले. बरं ठीक आहे, बसा ना, बसा इथंच. हा मी ते पानं आणतो तिचे. हा पानावर मस्त घेऊ आपण. बरं चला बा मंडळी, हां शेंगाची चोरी हा पार्ट इथंच आपला संपलेला आहे. हां आता उद्या नवीन विषय घेऊन येऊ. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा बरं. हां लाईक करा आणि शेअर पण करत जा. त्याचबरोबर कमेंट करून सुद्धा सांगा कसा वाटला ते. हां आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे सीमाताई कनिंडे, त्रिशा गौरव ठाकरे, मोरेश्वर भाऊ, राहुल भाऊ कांबळे, दत्तू भाऊ फुके, नीलकंठ भाऊ मंडारे, नितीन भाऊ कदम, निखिल भाऊ गावंडे, नीलकंठ भाऊ धानोरकर, हितेश भाऊ डहाके, योगेश भाऊ कावडकर, प्रभाकर भाऊ पाकडे आणि गजानन भाऊ खंडारे. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यासुद्धा खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.